थोडासा लागतो ना त्याला पण लागला. एव्हरीवन, वेलकम टू द नेक्स्ट डे. सो इट्स अ न्यू डे, न्यू बिगनिंग. आणि आज आम्ही ट्रेडिशनल ब्रेकफास्ट करणार आहोत. सो ब्रेकफास्टमध्ये फाफडा जसं की असतं, खांडवी, ढोकळा, तर ते आणायला गेलेत पप्पा आणि मामा. तर आल्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करू. सो या काय आजचा काय प्लॅन आहे तुम्हाला आम्ही येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की सांगू, कसं काय करणार आहे, कुठे जाणार आहे. सो या बघत राहा अँड स्टे ट्यून. यरविल तिथे कोणाची तरी सायकल पार्क केली होती, ती घेऊन आलाय आणि चालवतोय. चला आपल्याला स्ट्रेट जायचंय तिथे. सो ब्रेकफास्ट. सोनल, गुड मॉर्निंग. सगळ्यांना सगळे जमले की नंतर ब्लॉगला स्टार्ट करूया. पण त्याच्या आधी प्रॉपर गुजराती नाश्ता. फाफडा, जिलेबी नाही आहे, फाफडा, ढोकळा आणि चटणी येतो. समोसा पण होता. शर्विलचा हे नाश्ता. समोसा पण होता, पण तो खाऊन घेतला. भूक लागली होती म्हणून ना, शर्विलने खाऊन घेतला. त्याला तिखट लागलं. तिखट लागली होती. तिखट लागली होती. त्यानेच खाल्लं ते समोसा, म्हणून आलं नाही. माझा बरोबर ऑलमोस्ट फाफडा सगळा संपलाय माझा. भेटते नंतर, सगळ्यांची भेट घालून द्यायची. बोलते नंतर. बाहेर जायचं आपल्याला. मामाला सांगू. काय म्हणायचंय तुला शौविल? कुठे जातोय तू? कार मध्ये. कुठे जातोय? सरक, गाडी आली, सरक. चल मामाला सांग बसायला. जा बस, मध्ये बस. मी पण येऊ का? कोण दाखवेल आम्हाला? हा, मामाला बोलिये. मी पण येऊ. चला जा. काय काम नाही. सोसायटी दाखव असं आहे बघ. कधी पण कॅमेरा चालू केला त्याची रिॲक्शन वर. सो आता आम्हाला कुठे घेऊन जातोय भावेश? सोसायटीचा क्लब हाऊस बघायला जातोय. लेफ्ट साइड आवडते, लेफ्ट साइड. सो उतरल्यावर मी दाखवतो. असं वाटतं आम्ही थोडंसं वेकेशन मोड बोललो, पण इतकं छान स्टे. आणि बघा ना, बॅकग्राऊंडला पण किती छान आहे. सो आता मध्ये काय ते बघूया अजून, है ना. कसं वाटतं दर्शन? एकदम भारी. मी तर पहिला आल्यालाच म्हणालो खूप भारी वाटतं. आता इथेच मुक्काम. हा, मी तर तयार आहे. माझं वर्क फ्रॉम होम असतं तर मी ते इकडनंच काम केलं. चला रेंटवर घेऊन. हा, येते मम्मा ते व्हायला का समोर आहे. नंतर शेवट निघणार नाही. निघताना एकदा गेलं तर निघणार नाही. आता जाता येईल ना आपल्याला? इकडे जाता येईल ना? इव्हेंट आहे ना.
इथे काय बसायला बघ. त्यांना ॲम्युनिटीज घेऊन जा. पाण्यात जायचंय. मोठं स्विमिंग पूल आहे. त्याच्याकडनं घे नंतर बोलू ते काढून घेऊ. आपल्या जवळ फोटो काढ ना. हे दादा हे आमच्या जवळ बघा 2 मिनिटं लवकर. हे होतं मामांच्या नवीन विलाचं क्लब हाऊस. आम्ही तिथून गेलो त्यांच्या जुन्या घरी. आता आम्ही जुन्या घरी आलोय मामांच्या, जिथे मामा आधी राहत होते आतापर्यंत इतक्या वर्ष. आणि मी लहानपणापासून इथे येते मामाकडे. सो हे ते घर आहे आणि खूप खूप छान वाटलं इथे येऊन. इथे आल्यानंतर वेगवेगळ्या आठवणी आणि आमच्या ते सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. खूप खुश झाली मी इथे येऊन की आम्ही इथे काय काय करायचो. आणि छोटं घर होतं, यापेक्षा ते आता घेतलं ते खूप खूप मोठं आहे आणि खूप छान वाटलं त्यांनी आता इतकं मोठं घर घेतलं. पण या घर आपण म्हणतो ना जुन्या घराच्या काही वेगळ्या आठवणी असतात. तो सगळे जे क्षण होते इथे घालवलेले, सगळ्यांसोबत एन्जॉय केलेलं. आम्ही याच इथे बसलेलो, दर्शनला पण खूप छान बघितलं आणि फील केलं ते. सो छान वाटतं इथे येऊन आणि सगळ्यांना भेटून, जे जे मला ओळखत होते त्यांना भेटून. आणि वेगळीच फिलिंग आहे ते बघणं. भावेश म्हणलंय की मामा मामीला पतंग उडवू द्यायचे, तर भावेश इथे लपवायचा. तर पाहिजे चोर जागा कशी आहे. मला पण ॲक्च्युली घर बघायचं होतं. ही नेहमी म्हणायची मामा अगोदर दुसरीकडे राहत होते आणि खूप असं जवळ जवळ घरं होती किंवा जुन्या लोकांची जी घरं असतात ना तशी होती. आणि असं सांगणं आणि डायरेक्ट तिथे घेऊन येणं ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि कसंही घर असलं तरी मामाच्या घरी आपल्याला माहिती आहे की मामाच्या घरी आलं तर वेगळीच एन्जॉयमेंट असते आणि ते आम्ही खूप फील केलं आहे. आणि जे जवळजवळ घरं जे जुन्या लोकांची अटॅचमेंट असते जवळ राहून, आजकाल जे रो हाऊस किंवा बंगलोजमध्ये नाही मिळत,
तसे आहेत आणि सगळे लोक इथे आल्यानंतर खूप छान बोलतात, या म्हणतात आणि मला खूप खूप छान वाटतं यांना सगळ्यांना भेटून. मलाही मजा आली. म्हणजे असं पाहिलं लोक एवढी फ्रेंडली लोक आहेत, आजूबाजूची पण लोक ह्यांना पाहिल्यानंतर आली भेटायला, कारण हे आता इथे राहत नाहीत 1-1.5 वर्षापासून. खूप आपुलकीचं आणि असं प्रेमळ यांचं वातावरण आहे. मस्त वाटलं मला, मजा आली. इथून कुठे जातो यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. प्रशांत बाय बाय, टाटा, चला निघा. मी बरोबर घेऊन येतो पण त्यांना. त्यांच्या जुन्या घरून आम्ही आलो गुरुकुलला, जे वेद रोड, कतारगाम, सुरतमध्येच आहे. तिथे एंट्री तिकीट असते. 3 वर्षाखालील मुलांना फ्री आहे. 3 ते 10 मध्ये 40 रुपये आणि 10 वर्षावरील सगळ्यांना 70 रुपये तिकीट आहे. फिश बघितलं किती मोठं आहे. अंधारे म्हणून अंधारे मला जायचं नाही. माझा पण काहीतरी टाक तेव्हा नाचणार बघ थँक्यू है ना पैसे टाकल्यावर नाचतं ना तेव्हा सायकल चालवते पण
पप्पा माऊसवर बसलाय. पप्पा माऊसवर अरे वा फिशला खाऊ घालतो. हे बघा सगळे बसलेत बघा कसे. हां योग करतो इथे अक्का बसली आहे. हां तू काय करतोय? एकदम मेडिटेशन. काय म्हणाली? हे माझे मामा आहेत, यांच्या घरी मी आली. मामी घरी आहे, यांच्या घरी ओळखच राहून गेली. आणि तुझे
लागला मग चालूच आहे. काय लागतं शॉक? तू माझ्यावर ट्राय कर. मग मला नाही माहिती. अरे त्या बाईने केलं, मी तुला सांगितलं. एका हाताने नाही लागत, दोन्ही हाताने पाहिजे. मला नाही माहिती कोणी ट्राय केलं. हा लागतं. बघू मला बघू. व्हिडिओ घे ना. जोरात लागतो. मला तरी जोरात लागलं. बॉडीवर ट्राय कर. नाही लागला. करंटच नाही म्हणजे. थोडासा लागतो ना. त्याला पण लागला. सर्व शॉक लागला. त्यांचं कॅन्टीन आहे. ऑलमोस्ट खूप असतो नाश्ता, पण आता फक्त दाबेलीच आहे आणि पफ आहे. शर्विल हां यो जसं कॅमेरा आला की त्याचं फक्त चालू द्यायचं. हां दाखव काय खातोय. शेव खातोय. वा छोटा ब्लॉगर कधी पण त्याच्या समोर चेहरा जाऊ दे. मम्मी असं थांबतो 5 मिनिटं. हां ओ सॉरी, इकडे बघायचं असतं ना. शरीर म्हणतोय असा कर कॅमेऱ्याकडे. दर्शन झालं, मजा आली. चांगलं झालं. मजा आली, एकदम मजा आली. अजून बाहळ होता. लाईट बंद होता आता शेवटी आम्हीच. हां गुरुकुल अगदी बघण्यासारखं आहे. खूपच सुंदर आहे. आम्हाला उशीर झाला तरी आम्हाला बऱ्यापैकी सापडलं. आणि खूप वेळ लागतो बघायला. खूप वेळ. पूर्ण दिवस पण बघितलं तरी कमी. हळूहळू सगळं बघत गेलं तर मस्त वाटतं. भावेश बघ कसा पळतो म्हटलं. अजून काय दाखवणार आहे सुरत? हो आता हां मोस्ट हॉन्टेड दाखवतो मी त्याला. मोस्ट हॉन्टेड. मामा पण दिसला का तुला मामा? हां बघ मामा दिसलं ना. हे काय लाईट बंद झाली, चार्जिंग बंद झाली. चार्जिंग बंद झालं. शर्वी बंद झाली. सगळे लाईट बंद झाले. अक्का कुठे आहे? अक्का तिथे बसली आहे. हो चला आता शूज घालायला चला. ब्रेड मामाने आधीच चालू केलाय पापड. पकडून घेतला मामा आणि हे 2 लोक हे आधी खातात. ही कढी आहे. गुरुकुल खरंच खूप छान आहे बघण्यासारखं. एक पूर्ण दिवस तुम्हाला कमी पडू शकतो सगळं कव्हर करण्यासाठी. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बी हॅपी, कीप स्माइलिंग, बाय. आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.